बीडच्या बिंदुसरा नदीला पूर आलाय। नामलगाव बेलापुरी कुर्ला या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे 10 गावांचा संपर्क तुटलाय। नामलगाव संगमावर नदीने रौद्र रूप धारण केलंय। दूध आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना 20 किलोमीटरचा वळसा घेऊन यावं लागतंय। बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलेलं आहे। पूर परिस्थिती पाहायला मिळते। बिंदुसरा, करपरा आणि नारदा या 3 नदीचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या श्रीक्षेत्र नामलगाव या ठिकाणी आहे आणि या नामलगाववरनं पुढं जो जोडणारा 10 गावांना जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या पुलावरून अशा पद्धतीने आपण पाहतोय पाणी वाहतंय आणि या बिंदुसरा आणि 3 नद्याच्या संगमानंतर असलेलं हे महापुराचं रौद्र रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे गेल्या 8 दिवसापासून हा जो रस्ता आहे तो बंद करण्यात आला आहे। त्यामुळे 10 गावातील नागरिकांना तब्बल 20 किलोमीटरचा वळसा घेऊन बीडकडे यावं लागतंय। विशेषतः याच रस्त्यानं दूध वाहतूक करणारे त्याचबरोबर भाजीपाला घेऊन जाणारे अनेक शेतकरी हे बीडपर्यंत जात असतात। मात्र हा रस्ता पूर्णतः बंद झाल्यामुळे आता त्यांना 20 किलोमीटरच्या अंतरावरून वळसा घेऊन या ठिकाणी यावं लागतंय। तर किती मोठ्या प्रमाणात या नदीचा प्रवाह आहे आणि लाटा देखील समोर आपण पाहतोय। अशा पद्धतीने रौद्र रूप धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे बीडमध्ये जर पाहिलं तर दुष्काळी परिस्थिती होती, मात्र यावर्षी बीडमध्ये जो बरसलेला पाऊस आहे तो तब्बल वार्षिक सरासरीपेक्षा 150 पट पाऊस पडलेला आहे। म्हणजेच वार्षिक सरासरी 566 मिलीमीटर पाऊस असतो, मात्र यावर्षी हा पाऊस जवळपास 850 ते 900 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडलेला आहे। काल आणि 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी देखील झालेली आहे। तर दुसरीकडे नदी नाल्यांचं अशा पद्धतीचं स्वरूप आहे। बीडमधल्या ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत, प्रमुख नद्या आहेत, ज्यामध्ये मांजरा असेल, सिंदफणा, त्याचबरोबर जी बिंदुसरा, करपरा, सरस्वती ह्या संपूर्ण नद्या अशाच पद्धतीने दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। तर हवामान विभागानं आणखी 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती बीडमध्ये झालेलं पाहायला मिळते। एकंदरीत आपल्यासोबत हे नागरिक आहेत, त्यांना नेमकं विचारू की काय परिस्थिती आहे आणि या पूर परिस्थितीमध्ये या रस्त्याचा संपर्क तुटल्या कारणानं काय काय अडचण होतं, काय सांगाल? नेमकं कोणत्या कोणत्या गावाला जाणारा हा रस्ता आहे आणि आता पुलावरून पाणी जात आहे, त्यामुळे काय अडचणी येतात? आम्हाला पलीकडच्या गावात संपर्क म्हणजे बेलापुरी, कुर्ला, लोळतगाव आणि खालून बीडला जायचं म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाता येत नाही। आम्हाला पूर्ण आमचं नुकसान झालं की जायचं म्हणून आम्हाला 10 किलोमीटरचा प्रवास करून जावं लागतं। आणि कालच्या पावसाने एवढं नुकसान झालं की आमच्या कमर इतकं शेतात पाणी राहिलेले। काल शेतात गावात एकाच्या घरी तर पूर्ण भिंत कोसळली आहे। पण आमच्या शासनाला एवढंच विनंती आहे की लवकरात लवकर हे करा, आम्हाला मदत करावं, एवढी शासनाला विनंती आहे। मात्र एवढा जो पूर आहे तो एवढा पूर कधी पाहिलेला होता का? आणि या नदीकाठची जी गावं आहेत या नदीकाठच्या जी शेतं आहे त्याचं काय काय नेमकं नुकसान झालं आहे? आता ते नदीकाठची जी शेती आहे का पूर्णपणे त्याचं पीक वाहून गेलं आहे आणि त्या शेतकऱ्याला एवढं नुकसान झालेलं आहे आणि ह्या पाण्यामुळं लोकाला एवढा म्हणजे त्रास झालेला आहे की काय प्रशासनाने येऊन ह्याची दखल घ्यावी। या रस्त्यावरून पाणी जाते, पुलावरून पाणी जाते, नेमकं हे असं प्रत्येक कधी कधी होतं आणि किती दिवसापासून रस्ता बंद आहे? हा 10 ते 15 दिवस झाला रस्ता बंद आहे आणि हा आतापर्यंत जास्त पाणी नव्हतं, त्याच्यामुळे रस्ता मोकळा होता। आणि 10 ते 15 दिवस झालं की तिकडे जाण्याचा नेमकं कशामुळे असं पुलाला होतंय? उंची कमी आहे का आणि काय शासनाकडे मागणी आहे? उंची कमी आहे ना, रस्ता संपर्क तुटलेला आहे। शासनाकडे एवढीच मागणी की पुलाची उंची वाढवून द्यावी। आपण पाहतोय पुलाची उंची कमी आहे, त्यामुळं इतर जे नागरिक आहेत त्या नागरिकांना जवळपास 10 गावं या रस्त्याने जोडले जातात। तो रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे। कमी जरी पाणी असलं तरी पाण्याचा प्रवाह आणि पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे या पुलावरून कोणालाही जाता येत नाही। त्यामुळं प्रशासनाने तात्काळ या पुलाची उंची वाढवावी अशा पद्धतीची देखील मागणी केली जाते। मात्र बीड जिल्ह्यामधली असलेली पूर परिस्थिती ही इतिहासात पहिल्यांदा अशा पद्धतीची पूर परिस्थिती आहे। त्यामुळं कुठंतरी बीडमध्ये अतिवृष्टीमुळे पूर्णतः शेती उद्ध्वस्त झालेली आहे, घरामध्ये पाणी गेलेलं आहे, तर नदीकाठची जी शेती आहे ती खरडून गेलेली आहे। त्यामुळे तात्काळ शासनानं मदत करावी अशी मागणी केली जाते। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।